ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. आज ठाणे उपासना केंद्राच्या या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमातील माझ्याकडे विवेक चूडामणी या ग्रंथाचं निरूपण जे आहे त्या निमित्तानं मी ठाणे उपासना केंद्राचे सर्व साधक त्याचबरोबर या अद्भुत अशा 21 चिंतनाचे पुष्प सातत्यानं श्रवण करणाऱ्या साधकांना मनापासून या ठिकाणी वंदन करतो. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम ठाणे उपासना केंद्राच्या माध्यमातून 2018 पासून जो सुरू आहे त्याच्यामध्ये यावेळी ग्रंथ हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आग्रहानं ग्रामगीता आणि त्यानंतर विवेक चूडामणी या दोन ग्रंथाच्या चिंतनाची मागणी केली आणि ती माझी मागणी आमचे मार्गदर्शक मित्र उदयजी दाते सर यांनी मोठ्या आनंदानं मान्य केली. त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो. आपल्या या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचे रचयिते जे आहेत त्या रचयित्यापासून त्याचं खरं चिंतन झालं पाहिजे. म्हणून ग्रंथाचं चिंतन करत असताना त्याचा जो अनुबंध चतुष्ट असतो त्या अनुबंध चतुष्टामध्ये ग्रंथाचा कर्ता कोण आहे, ग्रंथ हा कोणाकरता लिहिला, ग्रंथामध्ये नेमकं सांगितलं काय आणि त्याची फलश्रुती काय याचा साधारणतः उहापोह केला जातो. त्याहून त्या ग्रंथाची श्रेष्ठता समजते. परंतु ग्रामगीता या ग्रंथाच्या मांडणीमध्ये माझ्याकडून थोडासा अतिरेक झाला आणि त्या अतिरेकामध्ये ग्रंथाचा रचयिता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल मी जास्त बोलत गेल्यामुळे मला ग्रामगीता या ग्रंथाच्या बद्दल आणि त्याच्या फलश्रुतीबद्दल जास्त मांडणी करता नाही आली. आजही माझी तीच अवस्था आहे. कारण माझ्यासमोर अतिशय श्रेष्ठ असा विवेक चूडामणी हा जो ग्रंथ आहे याची मांडणी मला करायची आहे. तरी ती मांडणी करत असताना त्या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टानुसार जे रचयिते आहेत त्या रचयित्याची थोडी तरी माहिती सांगणं मला क्रमप्राप्त आहे. कारण आपल्या एकंदरच या भारतीय संस्कृतीवर ज्या महनीय पुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये उपकार केलेले आहेत किंवा ही संस्कृती उपकृत केलेली आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आदि शंकराचार्यांचा आहे. आदि शंकराचार्यांचा जन्म इसवी सन 788चा आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते मोठं चमत्कारिक फक्त 32 वर्षाचं 34 वर्षाचं आयुष्य त्यांचं होतं. आणि त्याच्यातही दर 8 वर्षानंतर त्यांना वेगवेगळ्या चमत्कारिक अशा आशीर्वादाने जीवदान मिळत गेलं. त्यांचं जन्मस्थान हे केरळमध्ये कालडी आणि तिथून वयाच्या 8व्या वर्षी संन्यस्त होऊन बटू शंकर जे आहेत ते त्यांच्या गुरुच्या शोधार्थ उज्जैनकडे आलेत आणि तिथे त्यांनी त्यांचे गुरुवर्य गोविंदपाद यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्या गुरुची परंपरा ही शुक म्हणजे व्यास शुक त्यानंतर गौडपाद आणि गोविंदपाद अशी ती परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये त्यांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना तशी आज्ञा दिली की जे कार्य मी पूर्ण करू शकलो नाही ते या भारतीय संस्कृतीतील विशेषतः हिंदू ज्ञान संस्कृतीचं पुनरुज्जीवन तुला करणं आवश्यक आहे आणि म्हणून तू देशाटन कर. आणि त्या एका उदात्त हेतूनं गुरूंच्या आज्ञेवरून तो बालशंकर ज्ञानाने तेजानं तळपणारा साधनेनं योगानं परिपूर्ण असलेला तो ज्ञानसूर्य जो आहे तो संपूर्ण भारत तिकडे आसाम
वरती नेपाळ आणि काही अफगाणिस्तानचा भाग तिथपर्यंत सुद्धा फिरून आला आणि काश्मीरच्या म्हणजे श्रीनगरच्या पीठावर त्यांना जेव्हा त्यांनी ज्ञानाचं खंडन मंडन केलं आणि तिथे ते सर्व ज्ञातीच्या विरोधात जेव्हा तो खंडन मंडनामध्ये जिंकले तेव्हा त्यांना आदि शंकराचार्य ही पदवी मिळाली. या शंकराचार्यांचं एक दोन वैशिष्ट्य मला तुम्हाला फक्त सांगायचे आहेत, कारण आपल्याला आज मूळ विषयाकडे यायचंय लवकर. शंकराचार्यांनी आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर त्या 8व्या शतकामध्येच तुमचं माझं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताचं अष्टक रचलेलं आहे. पांडुरंग अष्टकम. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातू मुनिंदे समागत्य तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे हा तुमचा माझा पंढरीचा पांडुरंग जो आहे तो आदि शंकराच्या काळामध्ये लोकमानसामध्ये जनमानसामध्ये त्याचबरोबर शंकराचार्यांसारख्या ज्ञानी व्यक्तींच्या नजरेमध्ये सुद्धा अतिशय प्रसिद्ध होता. हा त्याचा एक पुरावा आहे की त्याच्यावर त्यांना तशा प्रकारचं अष्टक लिहिण्याची अनावर इच्छा झाली आणि अतिशय परिपूर्ण अशा प्रकारचं महाविष्णूचं आणि पंढरीच्या पांडुरंगाचं आणि त्याच्या वैराग्याचं आणि या भावसागराच्या एकंदर भीतीदायक अशा वातावरणातून तुम्हाला भक्तीनं कसं तारता येऊ शकतं त्याचं वर्णन त्या अष्टकामध्ये केलेलं आहे. असो तो विषय. नंतर ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रस्थानत्रयीवर भाष्य करावं आणि तिथून भाष्यकार म्हणून किंवा आचार्य म्हणून ही पदवी आपल्या या संस्कृतीमध्ये दिली जाते. त्यामध्ये ब्रह्मसूत्रे, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद या तिन्हीवर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. गीतेचं भाष्य जे आचार्यांचं त्याच्यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी आज गीतेमध्ये असलेल्या अनेक श्लोकांना सोडून त्यातल्या मूळ अशा श्लोकांना त्यांना जाणवलेल्या त्यावर चिंतन मांडलेलं आहे. ब्रह्मसूत्र जे आहे आचार्य शंकरकृत ब्रह्मसूत्र शांकर भाष्य हा जो ग्रंथ आहे मी तयार करून घेतला, परंतु मला अजून त्याला वाचण्याची हिंमतच झाली नाही. हे मी काय सांगतो की त्या बाल आचार्याचं वय आणि त्याची प्रज्ञा जी आहे त्याचं वर्णन मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. असो, पण त्यांचे तुमच्या माझ्या या संस्कृतीवर असलेले मूलभूत उपकार मला तुम्हाला सांगायचे आहेत. आणि त्यांनी त्या काळामध्ये किती दीर्घदृष्टीने काही कार्य केलेलं आहे त्याची अवघ्या एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला मला कल्पना द्यायची आहे. आणि ती कल्पना 5 मिनिटामध्ये याच्याकडे द्यायची की मला सर्व ज्ञानी साधकांचं जे जे या माध्यमातून हा विवेक चुडामणीचा एपिसोड पाहतील त्यांच्या अंतर्यामी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तो पहिला प्रकार असा आहे त्यातला की या भारतीय उपखंडामध्ये इथल्या समृद्ध संसाधनामुळे आणि तुमच्या माझ्या एकंदरच आनंदी जीवन जगण्याच्या, मेहनतीने जीवन जगण्याच्या आणि त्यामुळे समृद्ध जीवन जगण्याच्या कलेमुळे जगभरातले लोक जे आहेत ना ते आकर्षित झालेले आहेत. पण ते आकर्षित झाले ते प्रवासी म्हणून नाही किंवा पर्यटक म्हणून नाही. ते इथं सातत्यानं लूटपाट करण्याकरता आले आणि येता जाता स्वतःच्या विचारधारेचा त्यावेळेस तर बाकीचे काही असे धर्म जास्त उदयास आलेले नव्हते, परंतु मोहम्मद बिन कासिम 712ला भारतामध्ये सगळ्यात पहिले आले, म्हणजे आदि शंकराचार्याच्या जवळपास 70 वर्ष आधी. तर इस्लामी आक्रमणांनी तुमच्या माझ्या या देशामध्ये आपली संस्कृती नष्ट करत असताना तो धर्म वाढवण्याचा जो प्रयत्न केला
त्याच्याही पूर्वी राजाश्रय मिळालेल्या इथल्याच काही धर्मांनी, त्यामध्ये बुद्ध, जैन, कापालिक, शाक्त अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पसरलेल्या या राजाश्रय असलेल्या धर्माच्या त्यावेळेस काही विकृत अनुयायांनी या देशातील मूलभूत संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आचार्यांचं मूळ गाव जे कालडी आहे तिथपासून तर बद्रिकाधाम, ऋषिकेश मधात, उज्जैनी या सर्व ठिकाणी, नेपाळमध्ये सुद्धा काठमांडूला पशुपतीनाथ असते, या सर्व ठिकाणच्या मूर्त्यांची विटंबना होऊन तिथल्या मूर्त्या ज्या आहेत त्या मंदिराच्या बाहेर निष्कासित करून टाकलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या संस्कृतीवर फक्त इस्लामी आक्रमण झालेलं आहे, पण तसं नाही. ज्या वेळी कुठल्याही धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वैचारिक विकृती घुसली की आपलं श्रेष्ठत्व दाखवण्याकरता इथल्या मूलभूत संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. आणि मग कालडी गावापासून तर थेट बद्रिकेश्वरापर्यंत प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या या हिंदू संस्कृतीला पूज्य असलेल्या त्या ठिकाणच्या देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या काळामध्ये आदी शंकराचार्य केलेली आहे. हे तुम्ही महत्व लक्षात घ्या. आणि त्यातल्यात हे महत्व समजून घ्यायचं असेल तर अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती उभी करत असताना आपल्याला 500 वर्ष संघर्ष करायला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा त्याला 80 वर्ष लागली. मी तुम्हाला एक कंपॅरिझन काय सांगतो माहितीये का, की यातून त्यांच्या एकंदर धारिष्ट्याची आणि त्या काळामध्ये एक जे शस्त्र होतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्ञानानं समोरच्या व्यक्तीला जिंकावं लागायचं आणि मग तुमची बाजू श्रेष्ठ किंवा सरशी व्हायची. आणि जर तुम्ही हारले तर मग तुम्हाला शिष्यत्व पत्करावं लागायचं त्या व्यक्तीचं किंवा अग्निकाष्ट भक्षण करावं लागायची. अशा प्रकारची ती एक पद्धती त्या काळामध्ये खंडन. म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे की कालडीपासून तर बद्रिका धामापर्यंत हा जो भारत आहे आपला, हा सेतू हिमाचल, या सगळ्या ठिकाणी जवळपास महत्वाच्या क्षेत्रांवरील क्षेत्र देवतांचं उच्चाटन त्या काळातल्या अनेक पंथीयांनी केलेलं होतं. कोणते कोणते पंथ आहे हे तुम्ही जाणून घ्या. म्हणून येता जाता आपण इस्लामी आक्रमणाबद्दल त्यांच्या कृतीबद्दल जे बोलतो त्याच्याही पलीकडे एतद्देशीय धर्मांनी सुद्धा तुमच्या माझ्या या श्रेष्ठ ज्ञान गर्भ अशा वैदिक धर्माची विटंबना करण्याची कुठेही कसर सोडलेली नव्हती. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला शंकराचार्यांच्या चरित्राबद्दल सांगायचा आणि मग थांबायचं, म्हणजे आपल्या विषयाकडे यायचं. कशी दूरदृष्टी असते एखाद्या व्यक्तीची त्या काळामध्ये की ज्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं जिओग्राफिक आरेखन जे आपण आता करतो आपल्या मोबाईल वगैरेवर, त्याचं कुठल्या प्रकारचं लोकेशन वगैरे न शोधता त्यांनी ज्या 4 पीठाची स्थापना केली आणि त्या 4 पीठावर त्यांचे स्वतःचे शिष्य होते ते आचार्य त्या ठिकाणी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी धर्मदीक्षा देण्याचा त्यांना आदेश दिला आणि ती परंपरा आज ताब्यात चालू आहे. आणि त्या ठिकाणचे जे आचार्य आहेत मग त्यांना काही ठिकाणी शंकराचार्यच म्हणतात, काही ठिकाणी त्यांना सरस्वती म्हणतात. तर हे जे 4 ठिकाणं आहेत किंवा 4 त्यांचे जे मठ आहेत त्यांना अमनाय असा शब्द आहे, अमनाय. म्हणून ते 4 जे अमनाय आहेत ते अमनाय, आणि त्या अमनायाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर तुम्हाला आधी शंकराचार्याचं श्रेष्ठत्व लक्षात येईल. आपला देश जो आहे या देशामध्ये आजही आपण जर विचार केला तर या 4 पीठाच्या आतमध्येच तुमचा माझा हा ज्ञानधर्म हिंदू धर्म जो आहे तो परिपूर्ण अवस्थेमध्ये तगताना दिसतो. आपण एक त्यातल्या पीठाचं वर्णन पाहूया. पश्चिम दिशेला त्यांचा शारदा अमनाय जो आहे तो द्वारकेमध्ये आहे.
त्याची स्थापना त्यावेळेस त्यांनी केलेली आहे. आणि तिथे त्यांचे एक शिष्य हस्तामलक जे होते ते आचार्य होते. आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या प्रत्येक आचार्याजवळ काही विशिष्ट अशा प्रकारच्या संज्ञा ज्या आहेत त्या त्याला प्रदान केलेल्या होत्या. आणि त्या प्रदान केलेल्या संज्ञा ज्या आहेत त्या बळावर तो आमनाय किंवा तो जो मठ आहे किंवा तो जो आपण ज्याला पीठ आहे त्याची सर्व सूत्र चालायची. तिथला संप्रदाय जो आहे त्याला किटवार म्हणतात. म्हणजे या संप्रदायाशी किंवा या शारदा मठाशी किंवा द्वारका मठाशी जे म्हणून साधक संलग्नित आहेत त्यांनी किड्या मुंग्यांपासून सर्व जीवजंतूंच्या विषयी दयाभाव दाखवावा. त्याच्यामुळे त्यांचा संप्रदाय किटवार. त्यांची अधिदेवता सिद्धेश्वर, देवी भद्रकाली, तीर्थ गोमती, ब्रह्मचारी स्वरूप, वेद त्यांचा सामवेद आणि त्यांचं महावाक्य तत्वमसी. त्यांचं गोत्र अधिगत आणि त्यांची पदवी तीर्थ आणि आश्रम. म्हणजे या पश्चिमेकडे असलेल्या द्वारकापीठाला ह्या अशा प्रकारच्या एकंदर संप्रदायानं किंवा विचारधारेनं चालणं आणि त्या संप्रदायाची सामवेदाची सातत्यानं मांडणी करत समाजामध्ये ती विचारधारा तत्वमसी या महावाक्याच्या सोबतीनं प्रसारित करणे, त्याचा प्रचार प्रसार करणे हे त्यांचं कर्तव्य होतं. त्याच्यामध्ये सिंधू प्रदेश, सौराष्ट्र, आपला महाराष्ट्र हे सर्व त्या एकंदर पश्चिमच्या द्वारका क्षेत्रामध्ये किंवा शारदापीठामध्ये येतं. त्यानंतरचा दुसऱ्या बाजूला पुरीचं जे मठ आहे त्याला गोवर्धन मठ किंवा गोवर्धन आमनाय असं म्हणतात. त्याचं क्षेत्र जे आहे ते जगन्नाथपुरी. त्यांचे आचार्य जे आहेत ते पद्मपाद. पद्मपाद हे आदिशंकराचार्यांचे अतिशय जवळचे आणि जिवलग असे शिष्य होते. आणि पद्मपाद हे स्वतः नृसिंहाचा अवतार होते असं त्यांच्या चरित्रामध्ये म्हणजे शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. यांचा संप्रदाय जो आहे तो भोगवार. म्हणजे हा संप्रदाय आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व प्रकारच्या विषय भोगापासून परावृत्त करून त्या समाजामध्ये एक प्रकारचं साधनेच्या अंगातून सात्विकता निर्माण करेल अशा प्रकारचं एक त्यांचं तत्व होतं. तिथली देवता जगन्नाथ, देवी विमला, तीर्थ महोदधी किंवा ज्याला आपण महानदी म्हणतो ते, पदवी वन आणि अरण्य, ब्रह्मचारी त्यांचे प्रकाशन, महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, वेद त्यांचा ऋग्वेद, गोत्र काश्यप. अशा प्रकारचं प्रचार प्रसार हा गोवर्धन मठाने करावा अशा प्रकारची व्यवस्था, रचना, घटना आदिशंकराचार्यांनी करून दिलेली होती. तिसरा त्यांचा जो पीठाचा भाग आहे तो शृंगेरी मठ. हा शृंगेरी मठ जो आहे तो दक्षिणेकडचा. त्यांचे आचार्य जे आहेत ते सुरेश्वराचार्य म्हणजे तेच प्रसिद्ध मंडन मिश्र की ज्यांच्या बुद्ध तत्वज्ञानाच्या खंडन मंडनामध्ये आचार्य शंकरांनी त्यांना पराजित केलं होतं. आणि ते पराजित केल्यानंतर हे आचार्य शंकराचे शिष्य झाले ते सुरेश्वराचार्य. त्यांचा संप्रदाय हा भुरीवार. हा भुरीवार जो आहे तो विपुलतेमध्ये, संपन्नतेमध्ये वैराग्य कसं धारण करावं हे तत्व सांगणारा. गोत्र भूर्भुव, पदवी सरस्वती, भारती आणि पुरी, क्षेत्र रामेश्वर त्यांचं क्षेत्र, तीर्थ तुंगभद्रा, त्यांचा वेद यजुर्वेद, महावाक्य अहम ब्रह्मास्मी, देवता आदिदेव आणि देवी कामाक्षी. म्हणजे या तत्वाचा प्रचार प्रसार त्यांनी तिथे करावा. आणि त्यांचा आंध्र प्रदेश, द्रविड आणि कर्नाटक हा प्रदेश त्यांचा. गोवर्धन मठामध्ये अंग, वंग, कलिंग, मगध, उत्कल आणि बर्बर हे देश तिकडे त्यांच्याशी होते. आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो चौथ्या पीठाचा भाग आहे तो ज्योतिर्मठ
किंवा ज्योतिर्मठांनाय किंवा उत्तरधाम ज्याला आपण बद्रिकाश्रम म्हणतो, हा शब्द जो आहे घासून 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 ज्योतिर्मठचा जोशीमठ झाला, जो आता सध्या भौगोलिकदृष्ट्या धोक्यात आहे. त्याचं जे स्थान आहे ते बद्रिकाश्रम, आचार्य जे ते तोटकाचार्य, त्यांच्याकडे कुरु, काश्मीर, कंबोज आणि पांचाल हे देश त्यांच्याकडे येतात. त्यांचा संप्रदाय जो आहे तो आनंदवार, म्हणजे यांनी आत्मानंदातून समाजामध्ये तशा प्रकारची अनुभूती प्राप्त करून देणे. पदवी त्यांची गिरी पर्वत सागर. त्यांचा तीर्थ जे त्यांचं ते अलकनंदा. त्यांचं ब्रह्मचारी जो हे आहे तो आनंदाख्य, महावाक्य अयम आत्मा ब्रह्म, आणि वेद त्यांचा अथर्ववेद. त्यांची देवता नारायण आणि देवी पूर्णा गौरी, आणि पदवी पुन्हा तिथे गिरी आणि पर्वत ही तुम्हाला मी सांगितली. आता हे जे 4 ठिकाण आपण जर भौगोलिकदृष्ट्या पाहिले, इकडे द्वारका, इकडे खाली रामेश्वर, इकडे पुरी आणि वरती बद्रिकाश्रम. भौगोलिकदृष्ट्या आज जर पाहिला तुम्ही त्याच्या पलीकडे, प्रत्येकाच्या पलीकडे आजही हिंदू संस्कृती धोक्यामध्ये आहे किंवा तिथे ती नष्टप्राय आहे. म्हणजे ती पुनरुज्जीवन करण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. लक्षात घ्या, द्वारकेच्या पलीकडे अरेबिक सी लागतो आणि त्याच्या पलीकडे जे ते यवन आहेत. रामेश्वराच्या खाली द्रविडी संस्कृती आहे. पुरीच्या पलीकडे जी आहे ती मंगोल संस्कृती आहे. आणि इकडे बद्रिकाश्रमच्या वरती जी आहे, जिथून चंगेज खान वगैरे जी आली, ती मुघल संस्कृती आहे. म्हणजे 8व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आदी शंकराचार्यांनी जिओग्राफिकली तुमची माझी संस्कृती कुठे सुरक्षित राहू शकते याचे हे 4 जे आहेत ना ठळकपणे पीठ जे निर्माण केले, आणि त्या प्रत्येक पीठाला त्यांचं महावाक्य, त्यांचा संप्रदाय, त्यांच्यामध्ये असणाऱ्या पदवी जी आहे आणि त्यांच्या प्रत्येक आचार्याला दिलेली जी काही शिकवण असेल त्याच्यावरून त्यांच्या एकंदर दूरदृष्टीचं तुम्हाला मला एका याच्यातून आणि त्यांच्या मोठेपणाचं आणि आपल्या संस्कृतीच्या उपकाराची जाणीव निश्चितपणे लक्षात येते. असो, मी आज आदी शंकराचार्यांच्या चरित्राबद्दल जास्त बोलणार नाही. आणि मागच्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांवर बोललो, ग्रामगीता आली, आणि आज मी विवेक चरावणीवर बोलणार आहे आणि आदी शंकराचार्यांचं चरित्र राहतं. हे कुठेतरी मला वेळ मिळाला तुमच्या सम्मुख जर झालो तर निश्चित मी याच्याबद्दल बोलील. पण आज आपण आपल्या या मूलभूत विषयाकडे येऊ. तो मूलभूत विषय जो आहे त्याची माझ्याजवळ 2 संस्करण आहेत. विवेक चूडामणी हा जो ग्रंथ आहे 2 खंडामध्ये, हा स्वामी चिन्मयानंदांनी लिहिलेला 1970चा ग्रंथ चिन्मय मिशनचा आहे. आणि विवेक चूडामणी हा आदी शंकराचार्यकृत हा रामकृष्ण मिशनचा अतिशय कमी अशा प्रकारचे पानं दिसणारा, म्हणजे काही जास्तीत जास्त याच्यामध्ये 200-250 पेजेस आहेत. अतिशय छोटा ग्रंथ आहे. पण ग्रंथाचे जे वेगवेगळे प्रकार असतात त्या ग्रंथाच्या प्रकाराकडे आपण येऊ, म्हणजे तुम्हाला या ग्रंथाचं वैशिष्ट्य लक्षात येईल. साधारणतः उपासनेच्या दृष्टिकोनातून किंवा अंतर्यामी भक्तीची भावना निर्माण व्हावी याकरता अनेक आपण जे ग्रंथ पाहतो ते धार्मिक ग्रंथ असतात. त्याच्यामध्ये आपण नवनाथ कथासार, गुरुचरित्र किंवा अनेक अशा प्रकारचे ग्रंथ जे पाहतो त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांचं वर्णन केलेलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्याची माहिती त्याच्यामध्ये असते. त्यानंतर काही धर्मग्रंथ येतात. त्या धर्मग्रंथामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये रामायण महाभारत हे आदर्श आर्ष ग्रंथ जे आहेत, पण त्याच्यामध्ये असलेले काही शास्त्र ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये गीता येते. आणि मग त्याची वेगवेगळी संस्करणं होता या ग्रंथाची प्रतवारी किंवा या ग्रंथाचा जो एकंदर विचारधारेचा भाग बदलत चालतो. मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ त्याच्याबद्दल मी मागे बोललो तर सूत्रग्रंथ म्हणतात. त्याच्यामध्ये चांगदेव 62 जी तो कूट ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज त्यांना काय सांगतात हे जर आपण पाहत बसलो तर आपल्याला ते कठीण जातं. कूट ग्रंथ आहेत, सूत्रग्रंथ आहेत. त्यातला हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला प्रकरण ग्रंथ म्हणतात. प्रकरण ग्रंथ हा काय प्रकार आहे हा आपल्याला सुरुवातीला पाहायचा आहे. तर आदी शंकराचार्य हे आपल्या संस्कृतीमध्ये श्रेष्ठतम अशा प्रकारचे भाष्यकार आहेत. भाष्यकार आणि भाषांतरकारातला एक फरक आपण पाहायला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपण
अनेक ग्रंथ जे आहेत ना त्याचे भाषांतर झालेलं पाहतो. विशेषतः गीता प्रेसचे जे ग्रंथ आहेत ना त्याच्यामध्ये तो जो लेखक असतो त्याला जसं सुचतं तशा पद्धतीने तो त्या शब्दाला तिथे टाकतो आणि त्याच्यामुळे त्या शब्दाची मूलभूत किंमत कमी होते. अनेक ग्रंथामध्ये तुम्हाला सापडत ते भाषांतरकार असतात. म्हणून त्या शब्दाचं आणि त्या एकंदर ग्रंथाच्या तत्वाचं जे मूल्य असतं ते हरवतं. पण भाष्यकार जे असतात त्या भाष्यकाराचं वैशिष्ट्य असं असतं की मूलभूत त्या अक्षर ग्रंथामध्ये जे तत्व सांगितलेलं आहे, कारण तो काळ कोणता असू शकतो. जसं गीतेचा काळ जर आपण पाहिला तर इसवी सन पूर्व, आपण आज इसवी सन पूर्व 3000 वर्ष म्हणजे आज आपण 5000 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ म्हणतो. त्या काळातली समाजरचना, त्या काळातली समाजमूल्य आणि त्याचं आदी शंकराचार्यांनी 788 मध्ये म्हणजे 788 नंतर म्हणजे 8व्या शतकामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकामध्ये जे भाष्य केलं त्या भाष्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळामधली असलेली समाजरचना आणि आजची असलेली समाजरचना, त्या काळामध्ये असलेले सामाजिक मूल्य आणि आजचे सामाजिक मूल्य यामध्ये त्या तत्वाची उपयुक्तता सांगणे आणि समाजातल्या त्या त्या घटकातील त्या त्या ज्ञानाची पात्रता असलेल्या लोकांनी त्याचं ग्रहण करून त्याचा अंगीकार करणे, या योग्य त्या भाष्याला तयार करणे, याच्यावर त्या भाष्यकाराचं खरं बौद्धिक कसरत किंवा बौद्धिक अशा प्रकारचं ते अवलंबून असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये आदी शंकराचार्य असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील हे श्रेष्ठतम भाष्यकार म्हणतात की त्यांनी त्या समाजामध्ये आजच्या काळामध्ये समकालीन समाजाला त्यांच्या ज्ञानाला किंवा बुद्धीला पचेल अशा पद्धतीनं त्या श्रेष्ठतम ग्रंथाचं तत्व जसंच तसं आणलेलं आहे, किंबहुना वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं त्या दृष्टिकोनातून वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हणतात की अंगच्या लेण्यामुळे, सौंदर्यामुळे ते लेणं खुललं म्हणजे ते दागिने खुलले की दागिन्यामुळे सौंदर्य आलं हे जसं ओळखता येत नाही तसं गीतेमुळे ज्ञानेश्वरी सुंदर आहे की ज्ञानेश्वरीमुळे गीता सुंदर झाली हे ओळखता येत नाही, असं भाष्य आहे. असो, भाष्यकार हा समकालीन समाजाला त्या तत्वाची ओळख करून देत असतो. आणि आपल्या या संस्कृतीमध्ये अनेक ज्ञान ग्रंथ आहेत, वेदांपासून उपनिषदांपर्यंत अनेक प्रकारचे उपनिषद आहेत, अनेक प्रकारची पुराण आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी आहे की त्या ओवीमध्ये असं म्हणतात की जंगलामध्ये वनवा ज्यावेळेस भडकतो तर त्या वनव्याच्या आधारे आपल्याला आपला जीवन व्यवहार करता येत नाही, पण तोच वनवा जो आहे तो एखाद्या वातीवर जर आपण ठेवला तर त्या दीपकाच्या ज्योतीमध्ये आपण जीवन व्यवहार करू शकतो. अशा प्रकारची ओवी येते 18व्या अध्यायामध्ये. मग तसा या पूर्ण ज्ञानाचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुठे उपयुक्तता आणायची असेल तर तो एवढा मोठा ज्ञानाचा ठेवा जो आहे शब्दब्रह्म ते आपल्याला तसं कुठेतरी आणावं लागत असतं. ते तसं आणण्याची कसब जी असते ती त्या श्रेष्ठतम भाष्यकारामध्ये असते. म्हणून आपल्या एकंदर तत्वज्ञानातील अनेक ग्रंथातील क्लिष्ट अशा परिभाषा, संकल्पना जर साधकाला समजल्या नाही तर तो साधक त्याच्या अंतर्यामी असलेल्या अनेक गैरसमजामुळे साधनेच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अनेक साधक जे आहेत ते पुढे अध्यात्म मार्गावर धडपडत राहतात आणि पुढे तिथे विचलित होतात. म्हणून अनेक संकल्पना शुद्ध पद्धतीनं समजून सांगायच्या असल्या तर त्या संकल्पनाची एक विशिष्ट बैठक जी आहे सूत्ररूपानं ज्या ग्रंथामध्ये मांडली जाते त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. आणि प्रकरण ग्रंथामध्ये विवेक चूडामणी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये या संकल्पना परिपूर्ण अवस्थेत मांडलेल्या आहेत. या संकल्पनाची एकच फक्त तुम्हाला मी गंमत सांगतो, कारण मला एक सूत्र फक्त सोडून दाखवायचं आहे आज तुम्हाला की या संकल्पनामध्ये आजही पाश्चात्य तत्वज्ञान जर आपण उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये फार मोठं कन्फ्युजन आहे. कशामध्ये? व्हॉट इज माइंड अँड व्हॉट इज सोल. मन काय आहे, आत्मा काय आहे, याच्यामध्ये त्यांचा गोंधळ आहे. पण विवेक चूडामणीमध्ये आदी शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये म्हणजे इव्हन बिफोर पिरियड ऑफ रेनिसन्स ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये हे ज्ञानाची पाश्चात्य जगतामध्ये म्हणजे उकल झाली किंवा तिथून ती सुरुवात झाली, त्याच्या फार पूर्वी मन बुद्धी चित्त अहंकाराचं अंतःकरण चतुष्ट जे ते विवेक चूडामणीमध्ये अतिशय ठळक पद्धतीनं अतिशय स्पष्ट पद्धतीनं व्याख्येसहित त्यांनी मांडलेलं आहे. यावरून ते श्रेष्ठत्व लक्षात यावं. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला
मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, किंवा कुठल्याही प्रकारच्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास जर करायचा असेल तर आदी शंकराचार्याच्या या ग्रंथाला स्पर्श केल्याशिवाय तुमच्या एकंदर संकल्पना क्लिअर होऊ शकत नाही, स्पष्ट होऊ शकत नाही. इतकं श्रेष्ठत्व या ग्रंथाचं आहे. म्हणाल फक्त मी तुम्हाला सांगितलं छोटासा ग्रंथ आहे की जो फक्त 200 पेजेसचा आहे, ज्याच्यामध्ये 580 श्लोक आहेत आणि वेगवेगळे विषय मांडले आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आता. तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं हे वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. त्या ग्रंथामध्ये ज्या काही संकल्पना तत्वज्ञानामध्ये कुठलाही ग्रंथ घेतला तर त्याच्यामध्ये जिथून सुरुवात होते त्या काही संकल्पना मांडलेल्या, त्याची आपल्याला सुरुवात आज पाहायची. जसं आपण जन्म घेतो, त्या जन्माचं आपल्याशी किंवा आपल्याला त्या जन्माशी काय आपल्याशी त्याचा संबंध असतो, की नुसतंच आपण जन्माला येतो आणि जीवन जगत असतो असे बरेच लोक जगतात. तर त्याचं वैशिष्ट्य जे ते या विवेक चुडामणीच्या पहिल्या भागामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. ते म्हणतात, माझं थोडंसं संस्कृत कच्चं आहे पण मी हे वाचून दाखवणार तुझ्यासमोर काही श्लोक. जंतुनाम नरजन्म दुर्लभतम पुंस्त्वतत्व विप्रता. म्हणजे नरजन्म जो आहे किंवा नरदेह प्राप्त होणं हे दुर्लभ आहे आणि त्यातल्या त्यात तो मानवाचा परिपूर्ण अवस्थेनं प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जी एक अवस्था त्यात सांगितलेली विप्रता, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा जी आहे आणि त्यातून तुम्हाला जी सात्विकता प्राप्त होते, हे त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे असा हा श्लोक सांगतो. म्हणजे आता एकेका गोष्टीचा उहापोह आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस काही श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्यातले श्लोक जे येतं ते तसे काही सरळ सरळ पाठ होत नाहीत. दुसरा टप्पा त्यांनी त्यात सांगितला की ज्या पद्धतीनं सर्व जीवांमध्ये मनुष्य देह किंवा नरदेह हा दुर्लभ आहे, मग तिथे बऱ्याच वेळा अशा प्रकारची टीका आहे, नर म्हटलं बा म्हणजे मग याच्यामध्ये स्त्रीवर काही अन्याय वगैरे आहे का, तर त्याच्याबद्दलही शंकराचार्यांनी तिथे विश्लेषण दिलेलं आहे की स्त्री ही मूलतः वात्सल्य, कोमलता, भावना, चिंता याचं मूलभूत स्वरूप असल्यामुळे कधी कधी साधनेच्या मार्गावर तिच्यापेक्षा पुरुष हा कणखरतेमुळं कधी कधी पादाक्रांत करू शकतो. पण त्यालाही आपल्या संस्कृतीमध्ये अनेक अपवाद आहेत. असो, दुसरा त्यातला एक जो श्लोक आहे त्या श्लोकाचं म्हणजे या ग्रंथामध्ये तो 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. तो श्लोक फक्त त्याचं एक एक टायटल मला तुमच्या समोर वाचायचंय की नरदेह प्राप्त झाला, पण मग याच्यामध्ये काय झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला या सर्वश्रेष्ठ 84 लक्ष योनीमधल्या या देहाचं तुम्हाला खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने इतिश्री करून मोक्ष मार्गावर जाता येईल. त्याच्यामध्ये ते म्हणतात, दुर्लभ त्रयमेव उद्देशानुग्रह हेतुकम. त्याच्यामध्ये मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रय. म्हणजे तुम्हाला मनुष्य देह जर मिळाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोक्ष प्राप्त करण्याची जिज्ञासा जी आहे ती प्राप्त झाली पाहिजे आणि ते प्राप्त करून घेण्याकरता तुम्हाला महापुरुषाचा आधार किंवा संत संगती आपण ज्याला म्हणतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, ती प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे नरदेह प्राप्त झाला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्यात मुमुक्षत्व नसेल तर तो नरदेह तुमचा दुर्लभ मिळून सुद्धा वाया जाईल आणि तो मुमुक्षत्व प्राप्त झाल्यानंतर संत संगती, ज्ञान संगती जर झाली नाही तर ते सुद्धा फलश्रुती त्याची होणार नाही. अशा प्रकारचा तो श्लोक सांगितलेला आहे बरं का. आता याच्यामध्ये जो एक मूलभूत सिद्धांत जो मी तुम्हाला सांगितलं की तत्वज्ञानामध्ये सर्वच ठिकाणी आलेला आहे, त्या श्लोकाचं आपण सुरुवातीला चिंतन करूया आणि मग त्यानुसार कशा कशा गोष्टी सुटत चालतात त्या आपल्याला पाहायच्या आहेत. कारण या एकंदर 78 ते 80 या तत्वांपैकी एक तत्व मग तुम्हाला समजावून सांगायचं आहे आणि त्या तत्वाची सुरुवात या ठिकाणी होती. तो जो श्लोक आहे तो श्लोक मी वाचतो. सम्यक विचारत सिद्धाम रज्जु तत्वावधारणा प्रांतोदित्य महासर्प भय दुःख विनाशिनी. हा जो श्लोक आहे, हा श्लोक तत्वज्ञानाचं कुठलंही पुस्तक घ्या, तत्वज्ञानाची कुठलीही चर्चा घ्या, तिथे तो रज्जू सर्प हा संकल्पना नेहमी येते. रज्जू सर्प ही संकल्पना अशी आहे,
की सायंकाळच्या वेळी, संधिकाळ ज्यावेळेस असतो त्यावेळी, धड उजेडही नसतो धड अंधकारही नसतो, तशा वेळी खाली पडलेल्या दोरीला, याचा फोटोच या ठिकाणी आलेला आहे बघा, तो संकल्पना जी येते, खाली पडलेल्या दोरीला मनुष्य सर्प समजून त्याच्या अंतर्यामी भीती किंवा दुःख हे निर्माण होतं. आणि मग त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर ही दोरी आहे, हा साप नाही, हा भ्रम त्याचा नष्ट होतो आणि मग त्याच्या अंतर्यामी असलेली भ्रांती किंवा दुःख दूर होतं. असा हा संकल्पनेचा भाग आहे. पण हा एक फार मोठा सिद्धांत आहे. तो सिद्धांत असा आहे की आपल्या जीवनामध्ये आपण तो अंधकार म्हणजे अज्ञानामुळे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला सर्प समजून तिला भीत असतो, किंवा आपल्या अंतर्यामी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रांत गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये भय उत्पन्न होतं. आणि त्याच्यावर जेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो किंवा पडला पाहिजे, तो पडल्यानंतर आपल्याला तो सर्प त्या ठिकाणी नष्ट होऊन ती एक निर्जीव आणि कुठल्या प्रकारची इजा करू शकणार नाही अशा प्रकारची दोरी हे जसं लक्षात येतं, तशा पद्धतीनं या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या कशा नष्ट होणाऱ्या आहेत हे लक्षात येतं. अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. मग हा सिद्धांत आपल्याला फक्त हा सिद्धांतच पाहायचा आहे. आणि हा सिद्धांत सोडवण्या दृष्टिकोनातून माणूस साधक ज्यावेळेस बनतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या क्वालिटीज असाव्या आणि त्याला सापडणारा किंवा मार्गदर्शन करणारा गुरु कसा असावा, इतकाच फक्त आपला सिद्धांत तो आज पाहायचा आहे. पण हा जो मूलभूत मी तुम्हाला रज्जू सर्प हा एक सिद्धांत सांगितला, हा तत्वज्ञानामध्ये सार्वत्रिक आहे आणि आपल्या सामान्य व्यवहार जीवनामध्ये आपल्या भोवती असलेले दुःख जे आहे ते बऱ्याच अंधकारमय किंवा अज्ञानमय अशा गोष्टीच्या अंधकारामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, हे सांगणारा सिद्धांत आदि शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये मांडलेला आहे. मग आता हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत सांगत असताना त्यांनी एक आणखीन दुसरी गोष्ट सांगितली आणि ती जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आजच्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची भ्रांत निर्माण झालेली आहे आणि त्या भ्रांतीमुळे आचार्य शंकरांच्या एकंदर विचारधारेबद्दल सुद्धा बरेच लोक जे येतं ते गोंधळलेले येतं. आणि तो सिद्धांत जो आहे तो आपण एका मिनिटामध्ये वाचूया. तो सुद्धा या रज्जू सर्पासारखा प्रसिद्ध सिद्धांत आहे. याच्यामध्ये आदि शंकराचार्य म्हणतात, हा 20व्या क्रमांकाचा श्लोक आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या व स्वरूपम विनिश्चय सो अयम नित्यानित्य नित्यानित्य वस्तू विवेक समुदाहृत. याचा अर्थ असा आहे की केवळ ब्रह्म सत्य आहे आणि बाकी जगत हे दृश्य जगत हे मिथ्या आहे. आणि म्हणून आपल्या बुद्धीची अशा प्रकारची समजूत करून घेणं आपल्याला आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार करून घेणं आणि समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा तो मोठा सिद्धांत आहे. परंतु सामान्य मनुष्य या सिद्धांतापासून फार दूर आहे, कारण तो ज्या गोष्टी रोज अनुभवतो त्याला तो मिथ्या म्हणू शकत नाही. ब्रह्मसत्य म्हणत असताना जगन मिथ्या ही जी गोष्ट आचार्य शंकरांनी सांगितली ती सूत्ररूपाने सांगितल्यामुळे त्या सूत्राचं जोपर्यंत उलगडा होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्य या तत्वज्ञानाकडे ओढला जाऊ शकत नाही, गोष्ट निश्चित. मग मिथ्या या शब्दाचा अर्थ लक्षात घेणं आवश्यक आहे. सत्य असत्य याच्या मधामध्ये मिथ्या आहे. सत्य ईश्वराचं स्वरूप, या पंचमहाभूताचं बनलेलं तुमच्या माझ्या आजूबाजूच्या असलेलं सृष्टीचं स्वरूप जे आहे ते सत्य, ते वारंवार जे बदलतं परंतु मूलभूत त्यातले तत्व सारखे राहतात, नित्य राहतात, हे समजून घेणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. उन्हाळा हिवाळा पावसाळा आपण पाहतो स्थित्यंतर होतात, पण सृष्टीमध्ये पंचमहाभूत जसे तसेच आहेत. म्हणजे या ब्रह्माच्या निर्मितीमध्ये लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जशा तशा आहेत, त्या सत्य आहेत. मग मिथ्या काय? मी आणि तुम्ही तर आहोत, पण मिथ्या काय? समजा माझं वय आज 61 वर्षाचं आहे, तर 65 वर्षापूर्वी मी नव्हतो आणि आज 61 वर्ष आहे, तर आणखीन काही वर्षानंतर मी राहणार नाही. म्हणजे इतक्या काळामध्ये मी आहे, माझं अस्तित्व आहे, याला मी सत्य धरून चालतो. ही सगळ्यात मोठी फसगत आहे, त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. म्हणजे काही काळ आहे
आणि काही काळानंतर नष्ट होणार आहे, परंतु ती जी भ्रांत आहे की मी सर्वकाळ आहे आणि त्याच्यामुळं मनुष्य हा जीवनामध्ये सातत्यानं काहीतरी जमा करण्याच्या मागे लागलेला असतो. हे तत्वज्ञान आदि शंकराचार्यांनी अतिशय कठोर शब्दात सांगितलं, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आणि नित्यानित्य गोष्टीचा तुम्ही विचार करा, अशा प्रकारचा तो श्लोक आहे. पण त्यांची ती कठोर भाषा त्यावेळेस किंवा आजही परिपूर्ण अवस्थेत लक्षात न आल्यामुळे या श्लोकाबद्दल आणि एकंदर आदि शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाबद्दल थोडासा गोंधळ सामान्य माणसामध्ये आहे की हे काहीतरी कठोर आहे, हे जीवनापासून दूर नेणार आहे. मग तीच गोष्ट आपण ज्यांना माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांना, ते माऊली त्याच करता म्हणतो की लहान मूल ज्यावेळेस काही खात नाही त्यावेळेस त्याला लाडी गुडी लावून ज्या पद्धतीनं आई खाऊ घालते, त्या पद्धतीनं ब्रह्मसत्य जगन मिथ्या हा जो सिद्धांत आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्या बाजूला जो मांडला त्याला आपण चिद्विलासवाद म्हणतो. चिद्विलासवादाचा अर्थ असा आहे की तुम्ही जसे चैतन्याचे पुतळे आहात किंवा तुमच्या अंतर्यामी ती स्पंदन आहेत ईश्वराची, तशी या सृष्टीमध्ये सर्वत्र आहे. म्हणून तुम्ही त्या ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र माना आणि सर्वत्र मानत असताना त्या ईश्वराशी तुम्ही समत्वानं राहा, म्हणजे या सृष्टीशी तुम्ही आदरानं राहा. कारण या सृष्टीचा तुम्ही नैतिकतेनं उपयोग घेतला तर ही सृष्टी तुमच्यासाठीच बनलेली आहे आणि तुमच्या आधी आणि तुमच्या नंतर सुद्धा ती राहणारी आहे. म्हणून तिचा आदर करा, तिला ओरबडू नका. असं अतिशय शांतपणे, सौम्यपणे, अलंकारिक भाषेमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या उपअलंकारामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये पूर्णपणे सगळ्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हा सिद्धांत मांडलेला. त्याला चिद्विलासवाद म्हणतात. म्हणजे ईश्वराचं अस्तित्व सर्वत्र आहे, जो माझ्यात आहे तो त्याच्यात आहे. आणि मग तिथून एकमेकाबद्दलचा आदर, एकमेकाबद्दलची जी एक आदर भावना वाढीच लागते आणि त्यामुळे सर्वत्र एक प्रकारचं प्रेम निर्माण होऊ शकतं, अशी ज्ञानेश्वरीची भावना आहे. आणि त्या प्रेमातून जो मूलभूत शांतिरस हा ज्ञानेश्वरीचा स्थायी भाव आहे तो आपल्याला दिसतो. म्हणजे जी गोष्ट कठोरपणे शंकराचार्यांनी सांगितली ती ज्ञानेश्वर महाराजांनी सौम्यपणे आणि लहान लेकराला पटेल अशा पद्धतीने सांगितली, म्हणून ती माऊली आहे. तर हा जो श्लोक आहे, हा श्लोक हे ब्रह्म किंवा जगत या दोघातला फरक समजता ते सत्य आहे आणि हे मिथ्य आहे हे समजून घेण्याकरता तुमच्या माझ्यामध्ये काही पात्रता आली पाहिजे, त्याकरता त्यांनी शिष्याची काही गुणधर्म सांगितले, शिष्याची, आणि मग शेवटी गुरुचे काही लक्षणं सांगितले. तर आपल्याला या दोन गोष्टी आता इथं पाहायच्या आहेत की शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा. म्हणजे आपल्याला आज या फक्त 4 संकल्पना पाहायच्या आहेत. पहिली आपण रज्जू सर्पाची पाहिली, दुसरी संकल्पना आपण ब्रह्मसत्य जगन मिथ्याची पाहिली. आता शिष्य कसा असावा, आणि तो शिष्य जो आहे तो या विवेक चुडामणीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जर आपण यातल्या काही गोष्टी अप्लाय करू शकलो तर निश्चितपणे आपल्या देशामध्ये जी एक उदासीनता आजच्या काळामध्ये पेरीफेरीमध्ये शिक्षणाबद्दल झालेली आहे त्याच्यामध्ये बदल पडू शकतो. 1865 मध्ये, 1835 मध्ये मॅकोलेनं तुमची माझी गुरुकुल पद्धती जी मोडून काढली आणि तिथपासून आपल्या इकडे क्लेरिकल मेंटॅलिटी ही तयार झाली. द पीपल विच विल बी ओनली रूल्ड, अशा पद्धतीचे लोक तयार झाले आणि ते आपल्या संस्कृतीला सोडून मग साहेबी संस्कृतीचं अनुकरण करता करता भारतीय संस्कृती लयात जायचं काम जे सुरू झालं, तिथून जर आपल्याला बदलायचं असेल तर हे अतिशय मूलभूत अशा प्रकारचं या ठिकाणी मांडणी केलेली आहे. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, माझ्याशी जुळलेल्या, आता या निमित्तानं जुळलेल्या प्रत्येक साधकांना, जर आपण शिक्षकी पेशामध्ये असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आणि आपण शिक्षक असेल तर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे याची निश्चितपणे या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे. याच्यामध्ये अनेक जे विषय मी सांगितले तुम्हाला, त्याच्यामध्ये हा विषय जो आहे तो ज्ञानोपलब्धी कशी होऊ शकते, अधिकार निरूपण आणि गुरु कसा असावा याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर मी त्या एका पहिल्या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. तो श्लोक जो आहे 16 क्रमांकाचा श्लोक आहे इथला, त्या श्लोकाची मी पहिले वाचन करतो आणि मग तुम्हाला आपण चिंतन त्याचं करूया.
श्लोक लक्षात घ्या. मेधावी पुरुषो विद्वान उहापोह विचक्षण अधिकार्यात्म विद्या मुक्त लक्षण लक्षित. मेधावी म्हणजे ज्याला बाह्य जगताचे पुरेसे ज्ञान असावे आणि बाह्य जगताचं ज्ञान समजून घेण्याची आंतरिक इच्छा असावी, बरं का. त्याच्यामुळे त्याची बुद्धी तीक्ष्ण होत असते असं म्हणणे त्यांचं. उहापोह विचक्षण म्हणजे तो अनेक प्रकारच्या ग्रंथातून साधक बाधक चिंतन करून चर्चा करण्याच्या मनस्थितीमध्ये असावा. अशा प्रकारचा साधक जो आहे तो आत्मिक विद्या प्राप्त करण्याचा अधिकारी असतो, अशा प्रकारचा हा श्लोक सांगतो. आणि त्या श्लोकानुसार मग त्याच्यामध्ये जे वेगवेगळे गुणधर्म येतात हे जर असेल तर त्याचं वर्णन 17व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. तो श्लोक जो आहे तो वाचतो मी. विवेकिनो विरक्तस्य समाधी गुणशालीन मुमुक्षोरेव ही ब्रह्मजिज्ञासा योग्यता मता. म्हणजे तो व्यक्ती विवेकानं मंडित असावा, तो विरक्त असावा, शमदमादी षड्गुणांनी तो मंडित असावा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मुमुक्षत्व असावं, तर तो ब्रह्मजिज्ञासा प्राप्त करू शकतो. आता या प्रत्येक शब्दाचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा म्हणजे श्लोकासहित त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना थोडेसे आपण कुठेही कसे वापरतो, विवेक, वैराग्य, तर त्या प्रत्येकाच्या व्याख्येचा अर्थ कारण प्रकरण ग्रंथ आहे, त्याच्यामुळे याच्या प्रत्येक शब्दाला फार मोठी किंमत आहे. तर विवेकाचं वैशिष्ट्य किंवा विवेकाची व्याख्या आदी शंकराचार्य करतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्म काय अनात्म काय, नित्य काय अनित्य काय, सार काय असार काय याचा सखोल विचार करून त्यातलं काय स्वीकारायचं आणि काय सोडायचं याची जाणीव आपल्या बौद्धिक पातळीवर ज्यावेळेस होते त्यावेळेस समजायचं की आपण विचाराच्या पलीकडे विवेकाकडे गेलेलो आहे. म्हणजे नित्य अनित्य, सार असार आणि आत्म अनात्म याच्यापैकी योग्य याची निवड करणे या गोष्टीला विवेक असं म्हणतात. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही अनात्म वस्तू सोडाल, अनित्य वस्तू सोडाल आणि आसार वस्तू सोडाल, त्यावेळी तुमच्याजवळ ज्या गोष्टी उरतात त्यानं तुमचं जीवन जे आहे ते एका वेगळ्या सुगंधानं परिपूर्ण होतं, त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे विवेकपूर्ण जीवनाची परिपूर्ण अवस्था म्हणजे वैराग्य. आता वैराग्याची ही व्याख्या अतिशय वेगळी आहे, बरोबर आहे. म्हणजे विवेकी वर्तनाची फलश्रुती म्हणजे वैराग्य. मोक्षप्राप्तीला आपण मोक्षप्राप्तीच्या इच्छेला आपण मोक्षत्व म्हणतो, याच्यावर आपलं चिंतन झालेलंच आहे. आता या प्रत्येक शब्दाचा थोडा थोडा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. वैराग्य काय असतं आणि ते कसं प्राप्त होऊ शकतं. तर आपण पाहिलं विवेकाची परिपूर्ण अवस्था जी वर्तनातली त्याला आपण वैराग्य म्हणतो. तर वैराग्य हे प्राप्त करत असताना वस्तूचे जे 3 गुणधर्म आहेत त्या 3 गुणधर्माचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. ते म्हणतात की वस्तूमध्ये 3 इष्ट गुण असतात: सत्यत्व, नित्यत्व आणि समाहितत्व. म्हणजे कुठलीही वस्तू कुठपर्यंत सत्य आहे, अनादी काळापर्यंत सत्य राहील का? जर तशी सत्य राहणार असेल तर नित्यत्व म्हणतात. आणि समाहितत्व असं आहे की तुमच्या अंतर्यामी असलेल्या इंद्रियाच्या सर्व भोगांना परिपूर्ण करण्यासाठी ती परिपूर्ण आहे, त्याला समाहितत्व म्हणतात. मग तुम्ही जर तुमच्या आमच्या बाजूच्या वस्तू जर पाहसाल तर त्यामध्ये सत्यत्वही नाही, नित्यत्वही नाही आणि समाहितत्वही नाही. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुमची स्वतःची आचरणाची वृत्ती जी अंतर्मुख होते त्याला वैराग्य म्हणतात, अशी ती व्याख्या आहे. दुसरा त्यातला जो श्लोकाचा भाग आहे तो एक वेगळं तत्व आणखीन सांगतो. ते तत्व जे आहे ते मी वाचतो, त्याला आपण शम म्हणतो. विरज्य विषय व्रात्तात दोषदृष्ट्या मुहुर्मुहु स्वलक्षे नियतावस्था मनसा शम उच्यते. शम म्हणजे काय की आपल्याला
विषय भोगवस्तू ज्या असतात त्याचं सातत्यानं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला त्यातून निर्माण होणाऱ्या गोंधळापासून दूर जाण्याची एक वृत्ती आपल्या अंतर्यामी निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला जी मानसिक शांतता लाभते त्याला शम म्हणतात. म्हणजे याच्याकरता तुम्हाला विवेक आणि वैराग्याशिवाय शम प्राप्त होत नाही. म्हणजे हे एकमेकांवर अवलंबून कसं आहे त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही तशा प्रकारच्या सातत्यपूर्ण निरीक्षणातून ही वस्तू जी आहे ती नित्य राहणार नाही आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यापासून दूर जातो आणि आपल्या मनाची स्वस्थ चित्त अवस्था आपल्या तिथं प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यानंतर आपल्याजवळ त्यातला दुसरा भाग जो येतो तो मी वाचतो या ठिकाणी की ते म्हणतात दम आणि उपरती ह्या दोन शब्दाचा त्यांनी हे केलेलं आहे की ह्या अशा प्रकारची अवस्था आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्या एकंदर विचारधारेला आपल्या इंद्रिय गोलकामध्ये किंवा आपल्या स्वस्थितीमध्ये जाण्याची आणि आपल्या बाह्येंद्रियांना म्हणजे कर्मेंद्रियाला आणि ज्ञानेंद्रियाला आपल्या अंतर्यामी स्वस्थितीमध्ये जाण्याच्या अवस्थेला दम असं म्हणतात. म्हणजे शम जो आहे तो विषयापासून दूर नेतो आणि इंद्रिय ज्याच्यापासून आपोआप परावर्तित होतात त्याला दम असं म्हटलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या या विचार प्रवाहापासून किंवा त्याच्या परिणामापासून आपण जेव्हा मुक्त होतो तेव्हा आपल्यामध्ये एक अवस्था आहे त्याला उपरती म्हणतात. म्हणजे एक लक्षात घ्या, उपरती हा शब्द आपण सातत्यानं वापरतो. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान असे ते षडगुण आहेत. शमदमादी षडगुण जे म्हणतात त्यातले उपरतीचा अर्थ असा आहे की त्या माणसाने काहीतरी चूक केलेली असते. मग आपण म्हणतो त्याला उपरती झाली तर ती उपरती जी आहे त्यानं चूक केलेली असते पण तिथं आपण चुकतो हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याबद्दल सांगितलेलं येर दुष्कृतीचा हाला परी तो त्याला असं म्हणतात की पश्चातापाच्या अश्रूमध्ये जर तो न्हाला अनुताप तीर्थी नहाला तो मजची आतू मिळाला अनायास अशी ती उभी आहे. म्हणजे जर तुम्हाला उपरती झाली तर तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे तुम्ही किती चुकीचे असले पण तुम्हाला ती गोष्ट झाली पाहिजे. आजच्या काळामध्ये माणसं कोडगे झालेले आहेत, त्यांना उपरती नावाचा प्रकारच होत नाही कारण शमदमापासून ते दूर आहेत. विवेक वैराग्य नावाचा प्रकार त्यांच्याजवळ नाही. म्हणजे मी तुम्हाला काय सांगून राहिलोय की आपली अडचण काय झालेली आहे संस्कृतीची. म्हणजे एकंदर या विचारधारेकडे जात असताना किंवा त्यांनी त्यावेळेस काय मांडलेलं ते आपण पाहतो. उपरतीचा अर्थ असा आहे की बाह्य विषयाच्या परिणामापासून विचार प्रवाह जेव्हा मुक्त असतात त्यावेळची मनाची अवस्था म्हणजे उत्तम उपरती होय. म्हणजे ते परिणाम त्यांना पाहिलेले असतात, ते परिणाम त्यांनी भोगलेले असतात. मागे इथूनच मी एक गोष्ट सांगितली होती की मुंबईमध्ये मी काम करत होतो त्यावेळेस तिथे एक असोसिएशन आहे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची. मी वर्णन केलेलं तुमचं या ठिकाणी, मुंबईतले लोक त्याला अनुभवू शकतात. ही मंडळी जी आहे ही पूर्वाश्रमीची अतिशय दारू पिणारी होती. पण दारू पिल्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यावर, आपल्या एकंदर परिवारावर आणि आपल्या एकंदर सोशल स्टॅटसवर जो स्टिग्मा किंवा जो डाग लागतो त्यांना आपली किती हानी होते हे केव्हा तरी त्यांच्या लक्षात त्याला उपरती म्हणतात. आणि ती उपरती झाल्यानंतर ही मंडळी जी आहे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संघटनेमध्ये काम करणारे लोक जे आहेत मग ते समाजामध्ये जे लोक व्यसनाधीन आहेत, दारू पितात किंवा वेगळ्या प्रकारची व्यसनं करतात त्यांना समजवतात की माझं आयुष्य मी मूर्खासारखं गमवलं, तू गमवू नको. हा मानवी मूल्यातला मला वाटतं उत्कर्षाचा सर्वोच्च बिंदू मी पाहिलेला आहे. आपण ज्या गोष्टी भोगल्या त्या पुढच्याला भोगायला पडू नये, लागू नये अशा प्रकारची इच्छा माणसाच्या मनात निर्माण होणं मला असं वाटतं इथंच ईश्वराची जागृती आहे. म्हणून उपरती हा फार मोठा सद्गुण आहे. पण उपरती कोणत्या व्यक्तीला होऊ शकते की ज्यानं ते भोगलेलं आहे, त्यातल्या वाईट भोगलेलं आहे. वाईट म्हणजे वाईट गोष्टी भोगलेल्या आहेत आणि त्याचे वाईट परिणाम त्याला दिसून आल्यानंतर तो सुधारलेला आहे. म्हणून उपरती फार महत्वाची आहे. म्हणजे आपण विवेक वैराग्य शम दम आणि उपरती ह्या गोष्टी पाहिल्या. आता त्याच्या पलीकडे एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला सर्वत्र सापडतो. त्या श्लोकाचं मी वाचन करतो. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, सहनम सर्व दुःखनाम अप्रतिकारपूर्वकम, चिंता विलाप विरहितम सा तितिक्षा निगद्यते. सरळ सरळ सोपा श्लोक आहे. सर्व प्रकारचे दुःख जे आहेत ते कुठल्या प्रकारचा प्रतिकार न करता सहन करायचे. त्यातल्या त्यात
त्याच्याबद्दल कोणत्याही चिंता विलाप मीच का वगैरे अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा आपलापही करायचं नाही, आक्रोशही करायचा नाही, अशा प्रकारची अवस्था जी असते त्याला तितिक्षा म्हणतात. ही तितिक्षा जी आहे, ही तितिक्षा बऱ्याच वेळी आपल्याला महापुरुषाच्या चरित्रामध्ये सापडते. मी वारंवार एक उदाहरण देत असतो. स्वामी रामकृष्ण परमहंसांना जठराचा कॅन्सर होता आणि ते वेदनेने विव्हळायचे. मग त्यावेळेस त्यांचे काही भक्त जे होते ते म्हणतात की तुम्हाला दक्षिणेश्वरी देवी साक्षात प्रसन्न आहे, मग तिला तुम्ही सांगा तुमच्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी. स्वामी रामकृष्ण परमहंस त्या साधकाला म्हटले, तुम्ही बोलता ती गोष्ट सत्य आहे, मला अतिशय वेदना आहेत, मला दररोज दक्षिणेश्वरी देवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि मी सांगितल्यानंतर कदाचित ती ऐकेलही, पण ही गोष्ट स्वामी रामकृष्ण परमहंसाची महत्वाची आहे. मी सांगितल्यानंतर जर माझं दुःख देवीनं त्यावेळेस हरण जर केलं तर हे दुःख भोगण्याकरता मला परत जन्म घ्यावा लागेल. म्हणून आपण जे दुःख भोगतो ते दुःख भोगूनच संपवावं लागत असतात, हे स्वामी रामकृष्ण परमहंस या ठिकाणी ठळकपणे सांगतात. ह्या प्रकारची अवस्था जी असते ती अवस्था जी त्याला तितिक्षा म्हणतात. म्हणून कधी कधी साधनेच्या टप्प्यावर सामान्य मनुष्य जो असतो तो कोलमडून जातो की माझ्यावर इतकी आपत्ती का, मी जितक्या दुःखाच्या सागरात का, माझ्या आजूबाजूचा समाज जो आहे तो अनेक गोष्टीनं आनंदाच्या किंवा सुखाच्या अशा याच्यामध्ये सातत्यानं आकंठ बुडलेला आहे, मग माझ्याच वाटेल की दुःख का. तर त्या व्यक्तीसाठी तितिक्षा हा गुणधर्म आचार्य शंकरांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये सांगितलेलं मी परत वाचतो. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. याला निशब्द सहिष्णुता म्हणतात किंवा लीनतापूर्वक समर्पण बुद्धी म्हणतात. भक्ती मार्गावर अतिशय श्रेष्ठ प्रकारच्या आचरणाचे उदाहरण जे त्याला तितिक्षा म्हणतात. प्रल्हादाचं जीवन जर तुम्ही पाहाल त्याच्यावर तुम्हाला गोष्टी सापडतील. अनेक साधक जे आहेत जीवनाच्या परिपूर्ण टप्प्यावर जे गेले ते तितिक्षेच्या मार्गातून गेलेले आहेत, ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे बरं का. आता त्याच्या पलीकडची एक गोष्ट जी असते तितिक्षेनंतर ती श्रद्धा. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सद्बुद्ध्या अवधारणा सा श्रद्धा कथिता सद्विदार्या वस्तुपालभ्यते. म्हणजे थोडक्यात शास्त्र काय सांगतं आणि तुमचे गुरु काय सांगतात या दोन गोष्टीकडे समर्पण भावनेनं जो पाहतो त्याला श्रद्धा म्हणतात. नाही तर काही लोक तिथंच हे कशाहून खरं असेल ते कशाहून खरं असेल अशा प्रकारचा संशय व्यक्त करत असतात. गीतेमध्ये त्याच्याबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे, संशय आत्मा विनश्यते. श्रद्धा ही गोष्ट अशी आहे की ती सातत्यानं तुमच्या चिंतनानंतर आणि तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या समोर आलेल्या सद्गुरूचं सर्व प्रकारचं तुम्ही अवलोकन केल्यानंतर तुम्ही एकदा त्याला मनापासून बुद्धीच्या आवाक्यामध्ये मोजून ज्यावेळेस गुरुस्थानी मानता त्यावेळेस तुम्ही त्याच्या चरणी लीन होऊन समर्पण भावानं सर्व प्रकारचं आपलं जे ते आत्मसमर्पण केल्यानंतर शरण्य भावानं त्याला अनन्य भावनेनं जर तुम्ही त्याला भजत असले तर तुम्हाला तो त्याच्या अंतरीचं सांगू शकतो. म्हणून शास्त्रस्य आणि गुरुवाक्यस्य ह्या दोन शब्दाचा इथं महत्वाचा अर्थ आहे की या दोन गोष्टीवर जो नितांतपणे विश्वास ठेवून त्याचं आयुष्य जगतो त्या अवस्थेला श्रद्धा असं म्हणतात. तर ही श्रद्धा जी आहे ही त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतरचा दोनच मुद्दे आपल्याला आलेले महत्वाचे. आता त्याच्यामध्ये सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्ममी सर्वथा तत्समाधान इति उक्तम. म्हणजे मी माझ्या आंतरिक अवस्थेमध्ये सर्वदा ब्रह्मस्थितीमध्ये स्थापित झालेलो आहे. याचा अर्थ काय फार कठीण वाटते. तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा. ते चित्र असं आहे की वसंत ऋतूमध्ये हिरवेगार पानं असतात झाडाला, प्रत्येक हिरवेगार लदबदलेलं असं झाड बिलकुल. ते नंतर त्याला फुलं येतात, फळं येतात, लदबदलेलं असतात. मग पुढे हळूहळू जसा ऋतू पालट होतो तसे ते पानं पिवळ होतात, गळतात, पानगळ होते, नुसते झाडाच्या फांद्या दिसतात.
किंवा एक उवी ज्ञानेश्वर शरद काले रे गे तो सरिता ओहोटू लागे. दुथडी भरून वाहणारी नदी जी असते तुम्हाला कोपऱ्या कापऱ्यात कुठेतरी असं तिच्यातलं पाणी दिसतं. सर्व काठ मोकळा दिसतो, सर्व पात्र मोकळं दिसतं. म्हणजे माझ्यावर हा पर्णसंभार जो चढलेला आहे त्याचा मला कुठल्या प्रकारचा गर्व नाही आणि मी निष्पर्ण झालो तरी त्याची मला कुठल्या प्रकारची व्यथा नाही. मी दुथडी भरून वाहत आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांना किंवा सगळ्यांना घेऊन जात आहे, त्याचाही मला माझ्या शक्तीचा गर्व नाही. आणि मी आता अशी बारीक होऊन कुठेतरी वाहते याचं सुद्धा मला कुठं कमीपणा वाटत नाही. ही जी अवस्था आंतरिक असते त्याला ब्रह्मस्थापत्य म्हणतात, त्याला समाधान म्हणतात. आहे त्या अवस्थेमध्ये आपण राहणे. गीतेमध्ये एक श्लोक आहे, आपण बऱ्याच वेळा त्याचं वर्णन केलेलं आहे. दुःखेषु अनुद्विग्न मने सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोधो स्थितीर धीर मुनिरुच्यते. हा स्थितप्रज्ञ अवस्थेचा श्लोक जो आहे ना तो समाधान सांगणार आहे की दुःख असलं तर उद्विग्नता नको आणि सुखामध्ये मातलेपणा किंवा उन्मत्तपणा नको. तिथं माणूस निस्पृह असला पाहिजे. मग वितराग म्हणजे वैराग्य असो, की भय असो, क्रोध असो, त्या सर्व ठिकाणी तुम्ही एखाद्या मुनीसारखे स्थितप्रज्ञ राहिले पाहिजे. या अवस्थेला ब्रह्मस्थापत्य अवस्था म्हणतात, त्याला समाधान म्हणतात. आपण कोणाला समाधान म्हणतो आणि मग आपण म्हणतो की समाधान आला होता त्याला राग आला होता. ते शब्दाची, त्याच्या नावाची त्यानं माती गेली. समाधान ज्याचं नाव आहे त्यांना फार समाधानी राहिलं पाहिजे, पण त्याला समाधान समजलं पाहिजे. असो, गमतीचा भाग सोडून देऊ आपण. तर ही झाली समाधानाची अवस्था. आणि मुमुक्षत्व जे आहे त्याच्याबद्दल अतिशय सुंदर अशा प्रकारचा श्लोक या ठिकाणी येतो. श्लोक आपण वाचू आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला गुरु हा पाहायचा आहे आणि ते गुरुचं एकदा आपण जर चिंतन पाहिलं तर लक्षात येईल. मुमुक्षत्वाचा श्लोक जो येतो, श्लोक क्रमांक 27. अहंकारादी देहांतम बंधान अज्ञानम कल्पितान स्वस्वरूप बोधेन मोक्तुमिच्छा मुमुक्षता. म्हणजे तुमच्या देहाचा अहंकार, सर्व प्रकारचे बंधन आणि सर्व प्रकारचे अज्ञान सोडून स्वस्वरूपामध्ये स्थित होण्याची आंतरिक इच्छा जी आहे त्याला मुमुक्षता म्हणतात. याला आपण मोक्ष म्हणतो. पण त्याच्याकरता काय काय सोडावं लागतं सांगतात तिथं ते, की तुम्हाला तुमच्या देहाचा अहंकार सोडावा लागेल. आपण तिथं अटकलेलं आहे. देहाचा अहंकार सोडावा लागेल, सर्व प्रकारचे बंधनं तोडावं लागतील, अज्ञान तोडावं लागेल आणि मग तिथून तुम्हाला स्वस्वरूप ज्ञान होऊ शकतं. आणि तिथं तुम्ही स्थित होण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करता किंवा तिथं तुम्ही इच्छा दाखवता, तिथं इच्छा बरं का, बंधन तोडायची आणि इच्छा दाखवायची. पण बंधन काय तोडलं? अहंकाराचं, देहाचं, अज्ञानाचं. आणि ते तोडून तुम्ही स्वस्वरूपामध्ये स्थित होण्याची इच्छा ज्यावेळेस बाळगता तर मोक्षत्व म्हणतात. थोडीशी श्लोकाची भाषा उलटी आहे, पण गहन आहे. पण ज्याला आपण परफेक्ट म्हणतो अशा प्रकारचा श्लोक आहे. म्हणून मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याची इच्छा नाही. मग ते तर कोणी म्हणत मोक्ष प्राप्त होण्याची इच्छा, तुम्हाला डायबिटीस आणि काहीतरी खाण्याची इच्छा होणे, त्याला मुमुक्षत्व थोडी म्हणतात. हे पहिले तोडा, देहाचा अहंकार तोडा, बंधन तोडा, अज्ञान तोडा आणि त्यातून एक बंधन तुम्हाला पाहिजे, कोणतं? स्वस्वरूपात स्थित होण्याची इच्छा पाहिजे, त्याला मुमुक्षत्व म्हणतात. तर हे ठीक आहे. हा श्लोक जो आहे तो अतिशय म्हणजे श्रेष्ठतम अशा प्रकारचा श्लोक आहे. पण आता लक्षात येईल की जो साधक किंवा शिष्य जो आहे त्यांना आपण तिथपासून जे पाहिलं की तो मेधावी असावा, उहापोह विचक्षण असावा, विद्वान असावा आणि त्याच्यामध्ये हे शमदमादी षड्गुण, शम दम तितिक्षा, श्रद्धा, समाधान आणि मुमुक्षत्व, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. ह्या सगळ्या उपरती ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. मग हे सगळं असल्यानंतर त्याला गुरु तसा मिळाला पाहिजे. गुरुचं हे वर्णन सांगून मला थांबायचंय. गुरु कसा असावा? आजच्या काळामध्ये डीएड वर गुरु आटोपतात. जर तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेले तर डीएड बीएडचे कंपल्शन नाही, त्याच्यामुळे जास्त घुसत नाही आता. कारण आपण इतक्या गहन विषयाची चर्चा करतो तर अशा प्रकारचा पांचटपणा करू नये असं मला वाटते.
पण आपलं शास्त्र काय सांगतं आणि त्या शास्त्रावर किती दूर कमीत कमी ही तफावत आपल्या लक्षात आली पाहिजे. एक गुणधर्म गुरुचा जो सांगितलेला आहे वेगळ्या श्लोकामध्ये, तो फक्त मी सांगतो की गुरु हा आंतरिक प्रेमाचा जिव्हाळा त्याच्यामध्ये पाहिजे. कारण त्याला त्याचं तत्व त्याच्या शिष्यामध्ये सांगत असताना इतक्या खालच्या लेवलवर यावं लागतं की तोपर्यंत त्याच्या शांततेचा, संयमाचा बंध तुटू शकतो. आणि असं बऱ्याच वेळा होतं. बरेच शिक्षक मी असे म्हणताना पाहिलेले आहेत. मी स्वतः 29 वर्ष 9 महिने शिक्षक आलेलो आहे. आमचे वडील सुद्धा शिक्षण पेशामध्ये होते. त्यांना 87 मध्ये राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेलं आहे. म्हणून आमच्या रक्तमासामध्ये शिक्षण आहे. म्हणून मी याच्यावर अधिकाऱ्यांनी सांगू शकतो. काय सांगू शकतो की बरेच शिक्षक मी असे पाहिलेले आहेत की त्याला एखाद्या विद्यार्थ्यांना विचारले की हे असं कसं, तर तो काय म्हणतो, मी म्हणतो म्हणून तसं. याला काय अर्थ आहे? म्हणजे शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या समजावून सांगण्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकत, त्याचा संयम तुटतो. म्हणून शिक्षकाचे गुणधर्म कसे असावे, किंबहुना आपण घरामध्ये आपल्या आजूबाजूला आपली मुलं, आपले नातवंड असतात, त्यांच्याशी वागत असताना आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे आणि आपल्यामध्ये ते गुणधर्म कसे आले पाहिजे याच्याबद्दलचं काही गुणधर्म आपण निश्चितपणे घेऊ शकतो. म्हणून हा श्लोक जो आहे हा महत्वाचा आहे. मी तो वाचतो, पुन्हा सांगतो. माझं जरा हे जे आहे संस्कृत ते कच्चं आहे. श्रोत्रिय अरुजिन अकामहत ब्रह्मवित्तम ब्रह्म्यानुपरत शांतो निरिंधन इवानल अहेतुक दया सिंधूर बंधूर अननामता सताम. जवळपास 10 गुणधर्म यात सांगितलेले आहेत. श्रोत्रिय, गुरु कसा करावा याच्याबद्दल बरेच लोक विचारतात. आता या आपण जर या क्षेत्रामध्ये आलो, गुरु जिवंत असावा की कोणता मृत करावा याच्याबद्दल म्हणतात. ते आमचे गुरु आहेत. पण ते गुरु कसे असावा कमीत कमी हे तरी समजून घेतलं पाहिजे. नाही तर काही लोक स्टॅटससाठी गुरु करतात. व्यवहार्य दृष्टीचं सोडून द्या, मग स्टॅटससाठी ते आमचे गुरु आहेत. अरे मग त्याचं काही हे काही त्यातलं पाहा गुणधर्म. पहिला गुणधर्म सांगितला श्रोत्रिय, तो सर्व शास्त्रामध्ये पारंगत असावा. आणि मुळात त्यालाच काही येत नाही. तुम्हाला काय सांगत, गुरु श्रोत्रिय असावा. अवृज्जिन म्हणजे पापविरहित, त्याच्या स्वतःच्या चारित्र्यावर जर लांछन असेल तर ते लांछन तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याच्या पापामध्ये तुम्हाला सहभागी करेल. पापविरहित अवृज्जिन. अकामहत, कोणत्याही प्रकारच्या कामनेनं विद्ध न होणारा. लक्षात घ्या आजच्या काळामध्ये काय काय प्रकार चालू आहे. महिन्याभरामध्ये तरी एक न्यूज येते पेपरमध्ये, ट्युशनला आलेल्या मुलीची अश्लील चाळे शिक्षकांनी केले. शास्त्र काय सांगताना आपण कुठे चाललो बघा. म्हणून मला असं वाटतं की हा अशा प्रकारचा प्रकरण ग्रंथ अशा दृष्टिकोनातून वाचन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, समाजाला माहित झालं पाहिजे. श्रोत्रिय अवृज्जिन अकामहत ब्रह्मवित्तम म्हणजे परमोच्च तत्व पूर्णपणे जाणणारा असावा. बरेच लोक याचा अर्थ दुसरीकडे लावतात बरं का. ब्रह्मवित्तम म्हणजे या एकंदर ब्रह्मांडाचं चलनवलन कसं चालतं याचं शास्त्रोक्त त्याला ज्ञान असावं. ब्रह्मानी उपरत, जर याचं चलनवलन त्याला माहित असेल तर तो या ब्रह्मामध्ये स्थित असतो. आपण जी पहिले अवस्था पाहिली, ब्रह्मामध्ये स्थित असणे, समाधानी असेल तर तो अकामहत राहील. जर तोच वासनेला वखवकलेला असला तर तो ब्रह्मामध्ये स्थित राहू शकत नाही, समाधानी नसला. लक्षात घ्या, एकमेकावर अवलंबून आहे सगळं ते. तर तो ब्रह्मनी उपरत म्हणजे जो ब्रह्मामध्ये रममाण असतो. आणि त्याची अवस्था कशी, हे फार सुंदर आहे. निरिंधर अनल इवा शांत. ज्या पद्धतीनं लाकडं ज्या जळतात त्या कसे रसरसून जळतात बिलकुल, आणि त्याचं म्हणजे इंधन संपलं की ते कसे शांत होतात. आपण त्याला मग काही वेळेपर्यंत इस्तू अग्नी म्हणतो, नंतर ते सुद्धा राग धारण करतात, ते शांत राहतात. आणि नंतर रक्षा जी असते, राग असते, त्याला आपल्याला पेटवता येत नाही. शब्द पहा, निरिंधन अनल इवा शांत. ज्याप्रमाणे सर्व इंधन जळून भस्मसात केले असता शांत झालेल्या अग्नीसारखा तो असतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये तेज किती होतं, अग्नी इतकं ज्ञानाचं तेज होतं. तेज किती होतं, अग्नीसारखं. कशाचं, पावित्र्याचं. तेज किती होतं, अग्नीसारखं. कशाचं, ज्ञानाचं, पावित्र्याचं, त्याचबरोबर स्वतःच्या चरित्र्याचं. पण आता तो
ते सर्व जे त्यानं ब्रह्मस्थितीत रममान झाल्यामुळं तो सर्व प्रकारच्या त्या अग्नी जळून सुद्धा सर्व प्रकारचा अहंकार त्याचा ज्ञानाचा असेल, चारित्र्याचा असेल किंवा पावित्र्याचा असेल, तो सर्व जो त्यानं नष्ट केलेला आणि तो तशा प्रकारे शांत झालेला, अशा प्रकारचा निरिंदन अनल इवा शांत. आणि जो मी सुरुवातीला मुद्दा सांगितला तो अहेतुक दया सिंधू. आपल्या शिष्याकडून त्याला कोणती अपेक्षा नसावी, अहेतुक, आणि तो दयेचा सागर असावा, दयेचा सागर असावा, दया सिंधू. आणि त्याच्यामध्ये हे गुणधर्म जर असतील तर तो शब्द जो आलेला आहे तिथे य अनामता सताम बंधू, अशा प्रकारचा व्यक्ती हा त्या शिष्याचा गुरु नसून तो त्याच्या ज्येष्ठ बंधू सारखा असतो. मला एक सांगा, तुम्ही माझं सर्व या एपिसोडचं श्रवण करणाऱ्या साधकांना, ज्ञानी साधकांना एक नम्र आवाहन आहे, समाजामध्ये आपण या श्रेणीमध्ये बसू शकणाऱ्या शिक्षकांची यादी केली पाहिजे. ते आपले स्वतःचे शिक्षक असो नसो, त्यांना वारंवार जाऊन आपण नमन केलं पाहिजे. किंबहुना समाजामध्ये हे अशा प्रकारचे गुणधर्म धारण न करता जे शिक्षक झाले त्यांना काही सांगण्याची संघटित शक्ती सुद्धा आपल्याकडे असावी आध्यात्मिकच्या मार्गातून. तर समाजामध्ये मॅक्युलरने जो ऱ्हास केलेला आपल्या संस्कृतीचा, त्याची काहीतरी मांडणी परत होऊ शकते. नाही तर मग काही नाही, आपण काय करतो, सरळ सरळ ही फी भरली, हे दप्तर आणून दिलं, ही गाडी लावून दिली, तू 13 ते 1. कारण आपण बिझी आहे व्यवहारामध्ये. पण आपण समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक असेल, समाजामध्ये आपण समजदार लोक जर असतील, समाजामध्ये आपण जर काही एखादी आध्यात्मिक विचारधारा घेऊन जर चालत असेल तर आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे आपलं, की आपण समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात का, दिसत असतील तर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, हे आपण करायला पाहिजे. आणि म्हणून आपण दिव्यत्व आणि दिव्यत्व ज्या ठिकाणी दिसतं त्या ठिकाणी काही करत नाही, तसंच दुसऱ्या जागी काही करत नाही. त्यामुळे एक वाक्य मी मागे बोललो असेल आपल्या ठिकाणी, मी या ठिकाणी परत म्हणतो, द वर्ल्ड इज नॉट सफरिंग बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल, इट इज सफरिंग आउट ऑफ सायलेन्स ऑफ गुड पीपल. जर आपण एखादी विचारधारा घेऊन चालत असेल, संत श्रेष्ठ गजानन महाराजांची भक्तिमार्गाची विचारधारा, की ज्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य एकमेकाशी आहे, एकमेकाबद्दल फार मोठा बंधुभाव आहे, फार मोठी सौहार्दता आहे. अनेक दिंड्यांना मी सम्मुख जाऊन त्यांच्याशी चिंतन मांडत असतो, बोलत असतो, त्यांना भेटत असतो. आंतरिक आनंद होतो त्यांना भेटताना. कितीतरी किलोमीटर पायी चालत आलेले दिंडीमध्ये असलेले या संत श्रेष्ठ गजाननाकडे जाणारे जे लोक असतात, साधक असतात, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद फुललेला असतो, त्याच्या पुढे त्यांच्या पायाला आलेले जे काही छाले असतात ते कसपटा समान असतात. पण ह्या आत्ममग्न अशा प्रकारच्या समाजामध्ये जर आपण राहिलो तर समाजाची कोणत्याही प्रकारची उन्नती आपण करू शकत नाही. म्हणून आपण ज्या आनंदाचा अनुभव घेतो तो आनंद सगळीकडे वाटत असताना समाजामध्ये अशा काही गोष्टीचे सुद्धा आपण विसलबोर झालं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. गुरुची ही जी व्याख्या आहे ती मी परत एकदा वाचणार आहे, कारण यातील काही गुणधर्म जे आहेत ते आपण निश्चितपणे पाहिले पाहिजे. मी परत वाचतो, श्रोत्रिय अवृज्जिन अकामहत ब्रह्मवित्तम ब्रह्मणी उपरत निरिंदन अनल इवा शांत अहेतुक दया सिंधू य अनामताम सताम बंधू. अशा प्रकारचा गुरु तुमच्या माझ्या बाजूला निर्माण झाला पाहिजे. तुम्हाला मला तसा शोधता आला पाहिजे. तुमच्या माझ्या परिवारामधल्या आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना अशा प्रकारच्या गुरुचं आपल्याला दर्शन देता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा गुरु जर असेल तर तुम्हाला सांगतो मी, जी आपली संस्कृती ज्याच्यातून पूर्वी कधी सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात, ती संस्कृती परत पुनरुज्जीत होऊ शकते. राजकीय दृष्टिकोनातून विचार जर केला तर आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपली संस्कृती रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, पण मला वाटतं तो एकारलेपण आहे. म्हणून आपण राजकीय दृष्टिकोनापेक्षा वैचारिक दृष्टिकोनातून आणि समाजामध्ये रुजेल अशा पद्धतीने तुमच्या माझ्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करणं हे का सुजन अशा नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्याकरता मला असं वाटते की विवेक चुडामणी सारखा ग्रंथ जो आहे
या ग्रंथाचं चिंतन परिशीलन करून आपल्या आपल्या स्वतःच्या आकलनामध्ये येतील अशा प्रकारचे काही जे सूत्र असतील ते सूत्र आपल्या स्वतः चिंतनामधून आपल्या स्वतःमध्ये अंगीकार करता करता आपण ते समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये ते सापडतील त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्या शुभांगी बडबडे ताईंचं हे अद्वैताचं उपनिषद हा आदि शंकराचार्याचा जो एक कादंबरी असा ग्रंथ आहे, अतिशय सुंदर ग्रंथ आहे. आणि तुम्हाला मी ब्रह्मभाष्य हे दाखवलंच, म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य. तर हे वेगवेगळे ग्रंथ मी सातत्याने तुम्हाला याच्याकरता दाखवतो की यातून आपल्या अंतर्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. आजचा विषय मला माहिती कठीण आहे, पण हे काठिण्य तुमच्या माझ्या संस्कृतीच्या सुरुवातीला आहे. ज्ञानेश्वरी सारखं नितांत सुंदर काव्य जे आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे नवरस जे भरलेले येतं आणि अतिशय ज्याच्यामध्ये अमृताचा प्रत्येक थेंब ज्या पद्धतीने असावा तशा ओव्या येतात, हे तुमच्या माझ्या संस्कृतीच्या सुरुवातीला आहे. याचा अर्थ त्या काळामध्ये तुमचा माझा समाज जो आहे तो प्रगल्भ होता, तो समजूतदार होता, तो समजू शकतो. आज आपण संगणकामध्ये फार पुढे गेलो, पण तुमच्या माझ्या घरामध्ये लेकरांना मराठी वाचता येत नाही, दुर्दैव आहे. म्हणून आपण कोणत्या दृष्टीने पुढे झालो ना आपला कोणता विकास झाला याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. आणि हे आपल्या संस्कृतीचं वैभव जे आहे हे आपल्या लेकरांच्या पदरामध्ये आपण टाकलं पाहिजे. मला असं वाटते जर या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला तर ठाणे उपासना केंद्राने हा जो ग्रंथ आणि ग्रंथावरचं भाष्य याचा जो उपक्रम केला आणि याच्यामध्ये हे 21 अशा प्रकारचे जे महनीय पुष्प वेगळ्या ग्रंथाबद्दल जे नोंदल्या गेले असतील त्या सर्व व्याख्यानकर्त्या किंवा ज्ञानी प्रवचनकर्त्या अशा ज्ञानी व्यक्तींच्या त्या त्या प्रयत्नाला निश्चितपणे कुठेतरी यश येईल. कारण समाजामध्ये नुसतं ऐकून काम चालणार नाही. समाजामध्ये कणाकणानं का होईना काहीतरी बदल अपेक्षित आहे आणि त्या बदलाची पहल जी आहे किंवा सुरुवात जी आहे ती ठाणे उपासना केंद्राने केली. याबद्दल मी सर्व ठाणे उपासना केंद्राच्या आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. धन्यवाद.